नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे स्वानंदीने समर बरोबर अबोला धरलेला आहे, पण तो अबोला पावसाच्या सरींनी कसा निघून जातोय आणि स्वानंदी आणि समर यांचा रोमांस, त्यांचं नातं कसं फुलू लागलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण समरने स्वानंदीला ऑफिसमधूनच पिकअप केलेला आहे आणि ऑफिसच्या खाली ती थांबलेली असते, तिथूनच तिला घेऊन आलेला आहे. सुरुवातीला ती बसायला तयार नसते, पण समर तिची समजूत घालतो आणि तिला गाडीत बसवतो आणि त्यानंतर दोघं जी काही पावसात भिजलेत ती मात्र पाहण्यासारखी आहे. तर हे सगळं खूपच छान आहे. मल्लिकाने कितीही त्या दोघांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ठिणगी टाकण्याचा प्रयत्न केला, तरीही समर आणि स्वानंदी या दोघांनाही कोणीच वेगळं करू शकत नाही, हे मात्र आता स्पष्ट झालेलं आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता ज्या गोष्टी घडत असतात त्या सुषने तिच्या आईला गळ्यातला देण्याचा विचार केलेला असतो. आता सुषने एवढा मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे, तेव्हा तिथे मुद्दामच मल्लिकाने मंदाची पर्स खाली ओढलेली असते, त्यातनं तो दागिना पडतो आणि इकडे सुषला तोंडावर पाडलेलं असतं. म्हणजे घरातली शांतता भंग करणं हा एवढाच हेतू त्या बाईचा असतो आणि ती प्रामाणिकपणे तिचा हेतू साध्य करत असते. समर आणि स्वानंदी तिथे आलेले असतात. समर म्हणतो की काय झालं आजी. आजी सांगते की एक प्रॉब्लेम झाला, तो म्हणजे जेव्हापासून आपण सुषला अधिकार दिलेले आहेत तेव्हापासून रोज काहीतरी घडत आहे, पण आतापर्यंत घडलेल्या चुका आपण ॲक्सेप्ट केल्या आणि तिला संधी देत गेलो, पण आता नाही. आता यापुढं तिच्याकडे अधिकार किंवा घरचे मालकी हक्क कुठलीच गोष्ट तिच्याकडे नसणार आहे, असं आजींनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. ती म्हणते असं कसं, अजून 15 डेज तर बाकी आहेत ना, तुम्ही कसं काय माझ्याकडनं काढून घेता. तेव्हा आजी म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, जर मी तुला देऊ शकते तर ते काढून सुद्धा घेऊ शकते, त्या चाव्या तुझ्याकडून माघारी घेऊ शकते. ती म्हणत असते पण मी नाही देणार आहे, मला 15 डेज हवे होते आणि तुम्ही असं का म्हणताय, म्हणून आजींशी उद्धत घालत असते. तेव्हा मात्र मल्लिका म्हणते की जरा शांत हो, तू मध्ये मध्ये बोलू नकोस, त्या बोलतायत ना, असं आवर्जून तिला सांगितलं जातं. तेव्हा सुष भयानक चिडलेली असते. म्हणजे या घरातली मालकीण म्हणून मिरवत असलेली सुष आता तिच्या हातात काहीही राहिलेलं नसतं, कारण इकडे मंदाने तर तोंडातनं एक शब्द काढलेला नसतो आणि ती डायरेक्टली निघून जाते. आता मल्लिकाने जे कांड केलेलं असतं ते इतकं मोठं आहे की फक्त लोकांच्या मनात गैरसमज पसरवणे. आणि इकडे समर आणि स्वानंदी मात्र एकच विचार करत असतात, तो म्हणजे आपल्या कुटुंबाचा. आपल्या कुटुंबाला कुठलं नुकसान होता कामा नये एवढाच विचार सुरू असतो. इकडे आजी मात्र त्या चाव्या घेतात आणि म्हणतात घरातल्या कर्त्या स्त्रीच्या हातात ह्या चाव्या असल्या पाहिजेत. मल्लिकाला वाटत असतं तिच्याकडेच मिळणारी सत्ता, पण इकडे जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता आजी म्हणते की त्या चाव्या आहेत ना त्या माझ्याकडे दे, आणि आजीने अगदी त्या सुषच्या हातातून त्या चाव्या घेतलेल्या असतात आणि त्याचबरोबर तो हार सुद्धा स्वानंदीकडे दिलेला असतो. मल्लिकाला असं वाटत असतं की तिला हे सगळं मिळणार आहे, पण त्याच वेळेस आजी मध्ये पडते आणि आजी स्वानंदीकडे जाते आणि स्वानंदीला म्हणते की हे घे, असं म्हणत तिने स्वानंदीला त्या गोष्टी दिलेल्या असतात. स्वानंदी म्हणत असते नको आजी, आम्ही तुमच्या हाताखाली काम करू, ही जबाबदारी तुम्ही तुमच्याकडेच घ्या. तेव्हा आजी म्हणतात की नाही, माझं जेव्हा वय होतं तेव्हा मी ही जबाबदारी पार पडलेली आहे, आता मला असं वाटतंय की काही असलं तरीही आता ही जबाबदारी तू पार पडली पाहिजे, असं आजी सांगत असतात. आता मात्र जो काही गोंधळ झालेला असतो त्या गोंधळामुळं सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ लागलेल्या असतात आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता मल्लिका म्हणत असते की मी तिला समजवते. खरं तर मल्लिकाच या सगळ्या मागची कारस्थानी आहे. मल्लिकाला चाव्या हव्या होत्या, पण तिला चाव्या काही मिळालेल्याच नाहीत. चाव्या ह्या घरच्या मोठ्या सुनेकडे, कर्त्या सुनेकडे सोपवल्या गेलेल्या आहेत. त्यावरती आजींचं असं म्हणणं असतं की मला तिनं कधी जर विचारलेलं नसेल तर. इकडे आता मल्लिका सुष्मिताला घेते आणि रूममध्ये येते. तिला म्हणते की अगं शांत हो जरा. ती म्हणते बघितलं ना, आजचा पण काहीच उपयोग झालेला नाहीये, सगळं आपल्या अंगलटच आलेलं आहे. तुम्हाला कळतंय का मॉम इन लॉ, ह्याचे परिणाम काय होणार आहेत, मी सगळ्यांच्या नजरेत चुकीची ठरत चालली आहे. आता मल्लिकाला फक्त एकच करायचं असतं, ते म्हणजे काही असलं तरीही मल्लिका म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव. कसं आहे माहिती आहे का सुश, हे सगळं करण्यामागं स्वानंदी, हे सगळं स्वानंदीने केलेलं आहे. तेव्हा ती म्हणते अहो पण कसं शक्य आहे,
कसं शक्य आहे मॉम इन लॉ? अहो नंदुताई तर बाहेर होती, आपण केलं हे सगळं. अशा विचारांची ही सूश असते. तिच्या लक्षात येत नसतं की आपल्याला असं बोलायला सांगितलंय. या गोष्टीसुद्धा तिच्या लक्षात राहत नसतात. इकडे मात्र स्वानंदीने बाबांना फोन करून घडलेला सगळा प्रसंग सांगितलेला असतो आणि त्याच वेळेस इकडे स्वानंदी बाबांना सांगते की सुषने एवढा मोठा गोंधळ घातलेला आहे. सुषने जे काही केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे असं इकडे तिने येऊन सांगत असते. आणि त्याच वेळी सुश तिथे येते आणि म्हणते, बरोबर आहे, बाबांना सांगून झालं ना, बरोबर आहे, तू अशीच वागू शकते हे मला चांगलंच माहिती आहे, कारण तूच हे सगळं केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी करण्यामागे तुझाच हात आहे आणि तू जाणून बुजून हे सगळं केलंय आणि मला त्रास देण्यासाठी केलेलं आहे. तू या घरातली मालकीण, त्याचबरोबर हिरोईन होत चाललेली आहे ह्या नाटकाची, पण मी विलन होणार नाही, एक गोष्ट लक्षात ठेव. काही झालं तरी मी हिरोईन असणार आहे, असं इकडे या सुशचं चाललेलं असतं. आता तिच्या लक्षात येत नाही की आपल्या बहिणीने आपल्यासाठी काय काय केलेलं आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता स्वानंदीला सुश एवढी बोलून जाते, सुशला काहीच वाटत नाही आहे, पण स्वानंदीला मात्र वाईट वाटतं. स्वानंदी विचार करू लागते की कसं शक्य आहे, असं कसं काय झालेलं आहे. हा विचार स्वानंदीच्या डोक्यात येतो, कारण स्वानंदी म्हणत असते की मी हिला जेवढं समजवण्याचा प्रयत्न करत आहे तेवढ्या गोष्टी हा बिघडतच चाललेल्या आहेत हे लक्षात आलेलं असतं. स्वानंदी त्याच टेन्शनमध्ये असते. तेव्हा समर तिथे येतो आणि समर म्हणू लागतो की स्वानंदी मॅडम काय झालंय. तेव्हा स्वानंदी म्हणत असते नाही काही नाही आहे. तेव्हा समर म्हणतो काय झालंय. तेव्हा ती म्हणते मला नाही बोलायचं. समर मग स्वानंदीची चेष्टा करू लागतो, तिला म्हणू लागतो काय म्हणाले, नाही बोलायचं, बरं, असं म्हणत तो तिला जवळ घेत असतो. स्वानंदीची चिडचिड होत असते, कारण जे काही आत्ता सुश वागलेली आहे त्या गोष्टीचा तिला राग आलेला असतो आणि आता समीर तिच्याशी बोलत असतो. तेव्हा मात्र समीर म्हणतो की चला, म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती उपाय काढावा लागणार आहे. पण समीर म्हणत असतो की तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहे ना स्वानंदी मॅडम, स्वानंदी मॅडम. तेव्हा ती म्हणते हां काय झालं असं ती बोलते आणि समर म्हणतो की झालं की तुम्ही बोललात की. तेव्हा मात्र इकडे स्वानंदी म्हणते की बाद झालं आणि मग ते हाताची कुणवाकुणवी सुरू करते. आणि नेमकं त्याच वेळेस समीरसुद्धा गालातल्या गालात हसत असतो. त्याच्याही लक्षात आलेले असतात की गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत हे लक्षात आलेलं असतं. आणि मग मात्र इकडे स्वानंदी आता ऑफिसला निघून जाते आणि समरसुद्धा त्याच्या ऑफिसला जातो आणि त्याची मीटिंग संपते आणि तो वेळ बघतो तर स्वानंदीच्या ऑफिस सुटायची वेळ असते. बरोबर ड्रायव्हरला गाडी काढायला लावतो आणि ड्रायव्हरला सांगतो की पाऊस येत असतो, स्वानंदी मॅडमच्या ऑफिसकडे जायचं आहे. आणि बरोबर स्वानंदी रस्त्यावरती उभी असते, तिच्याकडे छत्री वगैरे काही नसतं, तिच्या हातामध्ये एक फाईल असते आणि ती फाईल स्वतःच्या डोक्यावर ठेवलेली असते आणि ती पाहत असते. आता स्वानंदी पूर्ण भिजलेली असते. समर तिच्या जवळ येतो आणि छत्री उघडतो. तेव्हा मात्र स्वानंदी समरकडे पाहते आणि त्याच वेळी तिच्या लक्षात येतं आणि समर पावसात भिजत असतो. दोघंही आता ओले चिंब झालेले असतात आणि स्वानंदी मात्र समरकडे पाहतच असते. समर मात्र स्वानंदीला म्हणत असतो, स्वानंदी मॅडम हे सगळं काय आहे, हे काय केलं तुम्ही, असं म्हणत तो तिला बोलत असतो. तेव्हा मात्र आता पावसातून भिजतच दोघंही गाडीकडे जातात. समर दरवाजा उघडतो आणि तिला गाडीत बसायला सांगतो. समर आणि स्वानंदीचं नातं कसं फुलतं हे आपल्याला माहिती आहे. गाडीतून जात असताना स्वानंदी म्हणते, राजवाडे कसला भारी पाऊस पडतोय ना. आणि मग समर म्हणतो तुम्ही तर माझ्याशी बोलणार नव्हता ना. तेव्हा स्वानंदी म्हणते पण आता मी बोलायला लागले. तेव्हा समर म्हणतो की बरोबर आहे, म्हणजे आत्ता मला छान वाटायला लागलेलं आहे, असं इकडे तो सांगत असतो. आणि त्याच वेळेस इकडे आता स्वानंदी म्हणत असते की खरंच मला ना खूप छान वाटतं, अशा पावसामध्ये बेधुंद होऊन नाचायचं, गायचं, बागडायचं, हे सगळं मला खूप आवडतं, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे समर म्हणत असतो की चला, आणि दोघंही अक्षरशः गाडीतून उतरतात. धो धो पाऊस पडत असतो आणि त्या पावसामध्ये ओले चिंब झालेले असतात. मला असं वाटतं की आता स्वानंदी आणि समर घरी जाणार आणि राहिलेली मधुचंद्राची रात्र जी आहे ती समर आणि स्वानंदीची साजरी होणार आहे. कारण समर हा स्वानंदीसाठी काहीही करायला तयार असतो आणि मल्लिकाला आता तोंडात बोळे घालण्याशिवाय कोणताच पर्याय राहणार नाही. कारण तिला कळणारही नाही की समर आणि स्वानंदी हे एकत्र आलेले आहेत, या गोष्टीचा ठाव ठिकाणा सुद्धा तिला लागणार नाही.
त्यामुळे त्या दोघी सुद्धा तोंडावर पडू शकतात. इकडे समर आणि स्वानंदी मस्त पावसाचा आनंद घेत आहेत. अगदी बुट्टा खात खात ते आनंद घेत आहेत. एकत्र चहा पितात. या सगळ्या गोष्टी आता समर स्वानंदीबरोबर करायला लागलेला असतो. कारण त्याला सुरुवातीला अनकम्फर्टेबल वाटत होतं, पण आता समरसुद्धा गाड्यावरचा चहा प्यायची त्याची तयारी असते. हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळत असतो हे समरच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळं समर प्रत्येक वेळेस स्वानंदीला समजून घेत असतो, तिच्या पद्धतीने विचार करत असतो. कारण स्वानंदी या सगळ्या गोष्टींचा विचार करणारी आहे हे त्याच्यासुद्धा लक्षात आलेलं असतं. आता स्वानंदी आणि समर दोघंही घरी येतात. ओले चिंब झालेले असतात. कपडे बदलतात आणि समर स्वानंदीला जवळ घेतो, तिला जवळ खेचतो आणि तिला मिठीत घेतो आणि त्याचबरोबर तिला किस करू लागतो. हे सगळं जे काय आहे ते खरंच आनंदाने सुरू झालेलं असतं. कारण समर आणि स्वानंदी या दोघांची सुहाग रात्र आता दणक्यात तिथे पार पडत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.